जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 26 पर्यटकांचा मृत्यू. टीआरएफनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3 तर पनवेलमधील एकाचा समावेश. पहलगाममधील हल्ल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक आज होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट. पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त. राजीनामा द्या, देशावर एक उपकार करा. संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना उद्देशून ट्विट. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट. हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आला कॅन्डल मार्च. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादाच्या विरोधात अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी. ट्रम्प यांची पोस्ट. एअर इंडिया श्रीनगरवरून आता दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त 2 विमानं चालवणार. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.